महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला। आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तारीख 100% फिक्स झाली, पण कर्जमाफी या 5 नियमानुसार होणार। सर्व शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी होणार नाही। जे शेतकरी हे 5 नियम पाळतील त्यांचीच फक्त कर्जमाफी होणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली। कर्जमाफी आता 5 अटीनुसार होणार। कर्जमाफीसाठी 5 नवे निकष लावण्यात आल्यामुळे 50 लाख शेतकरी आता कर्जमाफीपासून वंचित राहणार। 50 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। जे शेतकरी खरंच गरीब आहेत, गरजू आहेत, फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। सरसगट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे। सरसगट सर्व शेतकऱ्यांना कुठलाही लाभ दिला जाणार नाही। जे शेतकरी या 5 नियमात बसतील आणि ज्यांच्याकडे ही 4 कागदपत्र असतील, फक्त त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार अशी नवीन योजना आता सरकारने आखली आहे। अखेर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख सांगून टाकली। त्याच्याकरता एक समिती नेमली असून ती समिती आता वेगाने काम करत होती। त्या समितीचा रिपोर्ट सादर झाला, ज्यामुळे कर्जमाफी आता 100% होणार। पण या रिपोर्टमध्ये 5 नियमांची एक चाळणी लावण्यात येणार। 5 नियमानुसार कर्जमाफी होणार आहे, ज्यामुळे 50 लाख शेतकरी या चाळणीतून आता बाहेर पडणार। काटेकोरपणे 4 कागदपत्रांची तपासणी केली जाणार। जे शेतकरी हे 4 कागदपत्र आणतील, या 5 नियमात बसतील, फक्त त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असा कडक आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिला। पूर्वी सरसगट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायची, पण यावेळेस तसं होणार नाही। पहिल्या टप्प्यात काल दुपारी 12 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या योजनेतून अपात्र करण्यात आले। रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार 12 लाख शेतकरी कालच अपात्र झाले आहे। आणखी जवळपास 38 लाख शेतकरी अपात्र होणार आहे। आता ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया इथून पुढे मिळणार नाही अशी माहिती सूत्रांकडून समजली। मग आता कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार, कोणते 5 नवे नियम लागू केले आहेत, कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही, कोणते 4 कागदपत्र शेतकऱ्यांकडून मागवण्यात आले, तुम्हाला जर कर्जमाफीमध्ये पात्र व्हायचं असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं, सगळी माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। पहा, जर तुम्हाला खरंच कर्जमाफीची गरज असेल, तुम्ही कर्ज काढलं असेल, तुम्हाला 5 नियम जर जाणून घ्यायचे असतील तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण की सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे। अन्यथा होईल असं की मग तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याची कर्जमाफी होईल आणि तुम्ही रडत बसाल। त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक पाहत राहा। पहा, मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय सरसगट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार नाही। फक्त काही ठराविक शेतकऱ्यांचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार। पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांना एक पत्रकारांनी प्रश्न विचारला होता। पत्रकारांनी विचारलं होतं की कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही माफ करणार। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं। मुख्यमंत्री म्हणाले 2021 ते 2025 या 5 वर्षाच्या कालखंडात ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले, फक्त याच प्रकारच्या शेतकऱ्यांचं कर्ज पहिल्या टप्प्यात माफ करण्यात येणार। यामध्ये पहिला जो प्रकार आहे त्याची माहिती शेतकऱ्यांना सांगण्यात आली। आता ज्यांनी कर्ज काढले, बँकेचं ज्यांनी कर्ज फेडलं आहे, ज्यांनी बँकेचं कर्ज काढलं होतं पण व्यवस्थित फेडलं जरी असेल तर त्या शेतकऱ्यांना नाराज होऊ नका, त्यांना 25,000 रुपयाचा अतिरिक्त बोनस मिळणार आहे। पहा, 25,000 रुपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आणि आणखी 25,000 असे 2 टप्प्यात 50,000 रुपये देण्याचं सरकारने सांगितलंय। कोणालाच वंचित ठेवलं जाणार नाही। जे शेतकरी या 5 अटीत बसतील, जे या 5 नियमांचं पालन करतील, 5 नियमांच्या अटीत बसतील, त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार। हे 5 नवे नियम लावल्यामुळे 12 लाख शेतकरी कालच ते कट झालेले आहेत। 12 लाख शेतकऱ्यांची नावं आता वजा झाली आहेत। त्यामुळे तुम्ही 5 नियम लक्षपूर्वक जाणून घ्या, कारण की नियमात बसणं आता गरजेचं आहे। त्यासाठी 4 कागदपत्र आणावं लागणार। सगळं सविस्तर सांगतो। पहा, कोणत्या वर्षी कर्ज काढलं, आता हे देखील महत्त्वाचं याच्यामध्ये ठरणार आहे। पहा, काही शेतकऱ्यांनी काय आलं 2017ला कर्ज काढलं, काहींनी 2015ला काढलं, काहींनी 18ला काढलं होतं। आता इतके जुने कर्ज जे आहे तर ते विचारात घेतले जाणार नाही। फक्त 2019 पासूनचे 2025 पर्यंत या 5 वर्षाच्या कालखंडातले कर्ज जे आहे ते विचारात घेतले जाणार। आता तुम्हाला माहिती असेल सरकार आता शेतकऱ्याच्या बाजूने दिसतंय। पहा, शेतकऱ्यांना 2 ऑगस्टला 2,000 रुपये सरकारने दिले होते, परत 9 ऑगस्टला राज्य सरकारचे नमोचे 2,000 आले, अतिवृष्टीचं 32,000 कोटीचं पॅकेज दिलं होतं आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती की कर्जमाफी कधी करणार। न त्याकरता बच्चू कडूंनी मोर्चा काढला आणि त्याच मोर्चावर तोडगा मुख्यमंत्र्यांनी देत 30 जून 2026 ची तारीख दिली होती। पण सरकार
कुठेतरी टाळाटाळ करते असं शेतकऱ्यांना वाटत होतं. त्यामुळेच काल अचानक ही मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि ज्यामुळे शिक्कामोर्तब केलेलं आहे. 5 नियम डायरेक्ट लावलेले आहे. या 5 नियमांतर्गत काल 12 लाख शेतकरी या 5 नियमामुळे अपात्र झाले आहे. अजून 38 लाख शेतकरी याच्यात अपात्र होणार. टोटल 50 लाख शेतकऱ्यांचा पत्ता याच्यामध्ये कट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर अपात्र यादीमध्ये नाव येऊ द्यायचं नसेल तर हे 5 नियम तुम्ही लक्षपूर्वक ऐका. कोणते 4 कागदपत्र आणायला सांगितले ते देखील तुम्ही ऐकायचं. पहा, 2021 ते 2025 या काळात कर्ज काढलेलं आहे शेतकऱ्यांचंच कर्ज त्या ठिकाणी माफ होणार. आता पहा, बऱ्याचशा शेतकरी काय करतात, चांगली बागायती पट्ट्यामध्ये शेती आहेत, काहींनी मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्यात, काहींनी गाड्या घेऊन भाड्याला लावल्या, तर काहींच्या घरामध्ये चांगल्या महागड्या वस्तू आहेत, टीव्ही आहेत, फ्रीज आहेत, एसी आहेत, अगदी धनदांडके शेतकरी आहेत, तर काही शेतकरी सावकारी देखील करत आहेत. तर अशा शेतकऱ्यांसाठी 5 नवे नियम लावले. जे शेतकरी गरजू आहेत, जे शेतकरी खरंच गरज आहे, अशा शेतकऱ्यांनाच त्यांचं कर्ज माफ होणार. तर पहा, पहिला निकष किंवा पहिला नियम, आता सगळ्यात महत्त्वाच्या माहितीला सुरुवात करतो. पहिला नियम आहे, तुमचं उत्पन्न चेक केलं जाणार. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं पॅन कार्ड तपासलं जाणार. पॅन कार्डची झेरॉक्स तुम्हाला द्यावी लागणार आहे. या पॅन कार्डवरून पूर्वी नुसता सातबारा घेतला जायचा, सातबारा कमी जमीन दिसली की कर्जमाफी होत असायची. पण आता पॅन कार्डच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर किती पैसे आले, किती ट्रान्झॅक्शन झाले, हे सगळं चेक होणार. दुसरी गोष्ट, आता झालं उत्पन्न चेक. दुसरं कागदपत्र तुमचं रेशन कार्ड लागणार. रेशन कार्डचा नियम आहे 2 नंबरचा. पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता याच्यामध्ये 100% तुमची कर्जमाफी होणार. तुमचं उत्पन्न 50,000च्या आतमध्ये, जवळपास 1.5 लाखाच्या आतमध्ये जर असेल तर 100% ही कर्जमाफी होणार आहे. आता पहा, पहिलं पॅन कार्डवरून तुमचं उत्पन्न समजणार, रेशन कार्डवरून त्यावर शिक्कामोर्तब होणार. तिसरी गोष्ट, तिसरा नियम, तिसरं कागदपत्र आहे फार्मर ID कार्ड. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी, जवळपास 1 कोटीहून अधिक शेतकरी महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलं नाहीये. काहींनी नुसतं अप्लाय केलंय, त्यांना फार्मर ID कार्ड मिळालेलं नाहीये. तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाहीये. फार्मर IDच्या माध्यमातून ही कर्जमाफी होणार असल्यामुळे 100% सर्व शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढणं गरजेचं आहे. तुम्ही अजूनही फार्मर ID कार्ड काढलं नसेल तर कमेंट करा. फार्मर ID कार्डवर होणार आहे. आता कोणत्या बँकेत होणार? पहा, सगळ्या मध्यवर्ती बँका असतील, जिल्हा सहकारी बँका असतील, प्रायव्हेट बँका, HDFC, ICICI, म्हणजे सर्व नॅशनलाइज, त्याचबरोबर प्रायव्हेट, त्याचबरोबर काही जिल्हा सहकारी बँका असतील, तर अशा सगळ्या प्रकारचं शेती कर्ज तुमचं बँकेतून नील होणार आहे. फक्त तुम्ही गरजू शेतकरी असणं गरजेचं आहे. तुम्ही कर्ज 21 ते 25 मध्ये काढलं गरजेचं आहे. तुमचं उत्पन्न त्या सांगितलेल्या निर्धारित रकमेच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. तुमची जागा जी आहे, म्हणजे तुमचं जी शेत जमीन आहे, ती 5 एकरच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या घरात कुणी सरकारी नोकरदार असेल तर होणार नाही, कुणी पेन्शनधारक असेल तर कर्जमाफी होणार नाही, घरामध्ये 4 चाकी वाहन जर असेल तरीही होणार नाही, ट्रॅक्टर याच्यामध्ये चालणार आहे. तर अशा प्रकारच्या अटीनुसार ही कर्जमाफी होणार आहे. आता तुमच्या घरामध्ये तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे आपलं उत्पन्न किती आहे, आपण कोणत्या बँकेतून कर्ज काढलं, तुम्ही तपास करायचा आहे. जर तुमचं कर्ज 2021च्या आधीचं असेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते. तुम्ही जर नियमित कर्जाचे हप्ते भरले असेल तरी देखील सरकारकडून विशेष बोनस या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे आता चिंता करण्याची गरज नाही आहे. 100% सगळ्या लोकांची आता ही कर्जमाफी होणार असल्यामुळे आता फक्त तुम्ही या 5 निकषात बसलं पाहिजे. कागदपत्र वेळेस लवकर काढून ठेवले पाहिजे. फार्मर ID कार्ड लवकरात लवकर काढून ठेवलं पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला हे त्या ठिकाणी पैसे मिळणार. तर हीच माहिती होती. या माहितीविषयी नेमकं तुमचं काय मत आहे नक्की कमेंट माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असल्याचं सबस्क्राईब करा. धन्यवाद.